मनोज जरांगेंच्या भूमिकेवर टीका करत गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत मंत्री आणि नेत्यांवरही जोरदार निशाणा साधला। जरांगेंना काही राजकीय नेत्यांकडून पाठिंबा मिळत असल्याचा आरोप करत नॉन मराठा महसूल मंत्री नको म्हणून हा कॉन्ट्रॅक्ट जरांगेंना देण्यात आलाय असा दावा सदावर्ते यांनी केला। एकनाथ शिंदे, संजय शिरसाट आणि धनंजय मुंडे यांच्यावरूनही सदावर्ते यांनी सरकारमधील नेत्यांना सवाल केले। विखे पाटील जरांगेंना मांडीवर घेऊन बसलेत का? आम्हाला सूचना करता तसं त्यांना का बोलत नाहीत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। दरम्यान वाल्मिक कराड याच्या चार्जशीट आणि कोठडीवरही सदावर्तेंनी प्रश्न उपस्थित करत अधिक काळ अटकेत ठेवणं चुकीचं असल्याचं म्हटलं। विलास घोले यांच्या पत्नीला नोकरी देण्याची मागणी करत नोकरी न दिल्यास दिलेल्या इतर नोकऱ्यांनाही न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा त्यांनी दिला। बजरंग सोनवणे यांच्या भूमिकेवरही टीका करत बाप क्लीन चिट देत नसतो असा टोला देखील सदावर्तेंनी लगावला। अरे एक मनोवृत्ती तयार होत आहे आणि ती तयार केली जात आहे। हे डेलिब्रेट ऍक्ट आहे। मनोज जरांगे नावाचा एलिमेंट एक ज्या प्रकारे करोना नावाचा, मी म्हणत नाही कोणाला उपहासात्मक, परंतु असा आरोप होत होता की करोना नावाचा व्हायरस ज्या प्रकारे चायनामध्ये डेव्हलप केला गेला तशाच प्रकारचा कायद्यामध्ये सुद्धा व्हायरस असते। तशाच प्रकारचा वैचारिक व्हायरस मनोज जरांगेच्या निमित्तानं महाराष्ट्रात पसरवला जातो। आता तुम्ही म्हणाल की ह्या व्हायरसचं नेमकं कर्तव्य, मुख्य कर्तव्य काय आहे, किंवा सर्व पक्षातले आमदार असतील। माझं स्पष्ट आणि थेट म्हणणं आहे, डंके की चोट पे म्हणणं आहे की जरांगे हा व्हायरस महसूल विभाग जो आहे तो एका तेली सन्माननीय बावनकुळे साहेबांकडे नको, ह्याच्यासाठी ही संघटितपणे ही शब्दांची झोड, हा सामूहिक अपमान, सार्वजनिक अपमान, आईच्या ज्यांना मा जिजाऊ समजली ना, ज्यांना मा रमाई समजली ना, मा अहिल्या देवी होळकर समजेल ना, ज्यांना आई सावित्री आईचं कर्तव्य समजेल ना, त्यांना ते पावित्र्य समजेल की दुधाचं पावित्र्य काय असतं, वैचारिक दुधाचं असो की मातेच्या दुधाचं असो।